नमस्कार. आज आपण रवा आणि पोहे अशा नेहमीच्या साहित्यातून कांदे पोहे किंवा उपमा न बनवता वेगळी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे. तर यासाठी मी 1 वाटी पोहे आणि पाऊण वाटी इथे मी रवा घेतला आहे. सगळ्यात आधी पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. यामध्ये पाणी घालून 2 वेळा पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर पोह्यातलं पाणी काढून टाकलं आहे. यामध्ये आता अर्धी वाटी दही घालायचं आहे. मिक्स करून पोहे दह्यामध्ये असेच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. दुसऱ्या बाउलमध्ये रवा काढून घेतला आहे. आता रवा भिजेल इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे. रवा आणि पोहे दोन्ही असेच 15 मिनटं मी बाजूला ठेवून देते, म्हणजे दोन्ही छान भिजलं जाईल, सॉफ्ट होईल. तोपर्यंत ते चटणी तयार करूया. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा भाजलेली चणे किंवा चण्याची डाळ घेतली, हिरवी मिरची, आलं घातलं आहे, थोडीशी चिंच घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाणी घालून इथे मी चटणी वाटून घेतली. चटणीवर घालण्यासाठी इथे फोडणी तयार करते. 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची घातले. तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे. मस्त अशी आपली ही चटणी तयार झाली आहे. इथे पोहे आणि रवासुद्धा छान सॉफ्ट झालं आहे. वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी रवा काढून घेतला. यामध्येच पोहे काढून घ्यायचे आहेत आणि लागलंच तर अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं रवा आणि पोहे वाटून घेतलं आहे. जास्त पाणी घालू नका, कारण आपल्याला हे घट्टसरच हवं आहे. आता यामध्ये घालण्यासाठी आपण भाज्या परतून घेऊया. तर इथे मी एक कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं, हिरवी मिरची घातली. यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत. कांदा घातला, किसलेलं गाजर घातलं, शिमला मिरची घातली, टोमॅटो घातला आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, फक्त भाज्यांपुरतंच मीठ यामध्ये घातलं आणि भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं. भाज्या सॉफ्ट झाल्यात, गॅस बंद करायचा आहे आणि या भाज्या आता वाटून घेतलेल्या पोहे आणि रव्याच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायच्या आहेत. सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली. हे सगळं मी मिक्स करून घेतलं. यामध्ये अगदी चिमूटभर मी बेकिंग सोडा घालते, जो ऑप्शनल आहे. बेकिंग सोड्याशिवायसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. इथे आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. अगदी कमी तेलामध्ये होणारा मस्त असा नाश्ता आहे. आता यावरती असे छोटे छोटे हे उत्तप्पे बनवायचे आहेत. याला तुम्ही मिनी उत्तप्पा बोलू शकता. खूप मस्त होतात हे. आणि हवं तर तुम्ही एकच मोठ्या आकाराचा उत्तप्पासुद्धा बनवू शकता यापासून. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. हे असे सहज अगदी निघून येतात. आता मी हे दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. अगदी झटपट हे उत्तप्पे तयार होतात आणि खूप सॉफ्ट असतात हे खाण्यासाठी. तर इथे पहा, सगळे उत्तप्पे इथे मी तयार करून घेतलेत आणि याबरोबर आपली चटणीसुद्धा इथे तयार आहे. तर अगदी झटपट होणारा मस्त असा चवदार नाश्ता तयार झाला आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.